आज आपण भूगोलातील अतिशय महत्त्वाची संकल्पना अतिशय सोप्या शब्दात शिकणार आहोत, ती म्हणजेच वातावरणाचे थर. बघा, यावरती आहे ना अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर त्याआधी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता सुरू करूया. आता इथे ना तुम्ही काही वाचू नका, फक्त इमेजकडे फोकस करा. बघा, इथे तुम्हाला पृथ्वी दिसते, खालचा पार्ट बघा, पृथ्वी दिसते. पृथ्वीच्या वरती काय आहे, ढग बनलेले आहेत. एका साईडला एअर बलून म्हणजेच हवेचा फुगा उडत आहे आणि पाऊससुद्धा पडत आहे. त्याच्यावरती अजून जा, ब्ल्यू कलरचा एक पट्टा दिसतोय, पट्टा, तिकडे काय ओझोन थर आहे. ठीक आहे. आणि हा काय करतो, तर सूर्याच्या ज्या अतिनील किरणं आहेत त्याच्यापासून आपलं प्रोटेक्शन करत असतो. आता तिथेच थोडंसं वरती आपल्याला जेट विमानं फिरताना दिसत आहेत. त्याच्यावरती अजून थोडं जा, इथे काहीतरी दगड आहे आणि त्याच्या पाठी आग लागलेली आहे दिसते. ह्याला उल्कापात असं म्हणतात. ठीक आहे. तर हा उल्का जो आहे ना, तो हवेच्या घर्षणामुळे इथे नष्ट होऊन जातो. कुठे, तर या भागामध्ये. थोडंसं अजून वरती गेल्यावरती आपल्याला इथे ध्रुवीय प्रकाश म्हणजेच नॉर्दर्न लाईट दिसतात आणि रेडिओ लहरी पण आहेत. म्हणजेच काय, तर या भागातील जी हवा जी असते ना, ती विद्युत भारित असते. ठीक आहे, विद्युत धारित असते. आणि त्याच्यामुळे काय होतं की इथे आहे ना, ज्या पण आपल्या पृथ्वीवरून ज्या पण रेडिओ वेव्ज येतात त्या तिकडे ट्रान्सफर होतात. म्हणूनच आपल्याला कम्युनिकेशन करता येतं किंवा इंटरनेट आहे यांसारख्या सुविधा प्राप्त होत आहेत. ठीक आहे. कारण इकडच्या हवेमध्ये जे आयन्स आहेत ना, इलेक्ट्रिक चार्ज आहेत, त्याच्यामुळे. थोडंसं अजून वरती गेलो की हा आउटर स्पेसमध्ये एक भाग जो आहे तो कुठेतरी मिळाला आहे. इथेच काय आहे, सॅटेलाइट्स वगैरे आहे. ठीक आहे. आता आपण ॲक्च्युअल इन्फॉर्मेशन बघायला सुरुवात. सर्वात जवळचा भाग म्हणजेच कोणता, तर तपांबर. तर बघा, 99% बाष्प जे असतं ना, हे याच भागामध्ये असतं आणि 90% हवा जी आहे या तपांबराच्याच भागामध्ये असते. आता मघाशी आपण इमेजमध्ये बघितलं, इथे सुद्धा तुम्हाला इमेजमध्ये दिसत असेल की डोंगर आहे, पाऊस पडतोय, ढग आहे. मग हा प्रकार काय, तर बघा, ज्या निसर्गाच्या काही घटना आहेत, जसं की वादळ होणे किंवा पर्जन्य होणं किंवा ढग तयार होणं आणि जेव्हा वीज चमकते ना, तर या सगळ्या ज्या घडामोडी आहेत ते याच भागामध्ये होत असतात. आणि बघा, जसजसं आपण ह्याच्यामध्ये वरती जातो ना, म्हणजेच 165 मीटर उंच गेलं ना की 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इथे ड्रॉप होत असतं. म्हणजेच तपांबरामध्ये जसजसं तुम्ही उंच जाल ना, तसतसं तापमान जे आहे ते कमी कमी काय होत असतं. ठीक आहे. आता ह्याची उंची बघा, साधारणतः 12 किलोमीटर इतकी आहे. ठीक आहे. त्याच्यावरचा भाग आता कोणता, तर स्थितांबर म्हणजेच स्ट्रॅटोस्फिअर असं म्हणू शकतो. ठीक आहे. याची उंची हे 15 ते 50 किलोमीटर इतकी असते. आता मघाशी तुम्हाला मी ओझोनचा एक भाग दाखवला बघा, लेअर दाखवला, तर तो साधारणतः 15 ते 35 किलोमीटरच्या दरम्यानमध्ये हा भाग असतो. ठीक आहे, ओझोनचा लेअर. आणि मी काय सांगितलं, तर सूर्याची जी अतिनील किरणं आहेत म्हणजेच UV रेज, तर त्यापासून आपलं प्रोटेक्शन करण्याचं काम जे आहे हाच ओझोनचा लेअर करत असतो. जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला की ओझोनचा थर जो आहे तो कोणत्या भागामध्ये असतो, तर कोणत्या, सितांबर म्हणजे स्ट्रॅटोस्फिअरमध्ये असतो. ठीक आहे. आता इथे ना हवा ही नेहमी स्थिर असते, ढग नसतात, म्हणून इथे विमानांसाठी एक चांगली परिस्थिती असते. म्हणजे एक सुरक्षित प्रकारे ते लोक विमानाचा प्रवास होऊ शकतो. ठीक आहे. टर्ब्युलन्स तयार नाही होत, म्हणून इथे जी आहे ती जेट विमानं फिरत असतात. परंतु इथे काय असतं की परिस्थिती उलट होते. आपण काय बघितलं, तपांबरामध्ये जसं उंच उंच जाऊ तसं टेम्परेचर काय होत जातं आहे, कमी होत जाते. परंतु स्थितांबरामध्ये सिच्युएशन काय होते की जसं तुम्ही उंच जाल ना, तसतसं तापमान जे आहे ते वाढत जाणार आहे. ठीक आहे. आता बघूया हवेचा सर्वात थंड भाग, तर तो आहे मेसोस्फिअर. ठीक आहे. बघा, इथे कुठे टायपिंग मिस्टेक झाली असेल तर प्लीज समजून घ्या. तर ह्यालाच आपण मध्यांबर असं म्हणतो. तर ह्याचे वैशिष्ट्य काय आहे की आपण काय बघितलेलं की स्थितांबरामध्ये जसजसं आपण उंचावरती जातो तसतसं टेम्परेचर काय होतं, वाढत जातं. आता इथे उलट होतं. काय होतं की ह्याची उंची बघा आधी 50 ते 85 किलोमीटर दरम्यान आहे आणि इथे टेम्परेचर जे आहे ते वाढत नाही आहे. इथे डायरेक्ट एक्स्ट्रीम लेवलला ड्रॉप होतं आहे. म्हणजे कोणत्या लेवलला, तर -100 डिग्री सेल्सिअसपर्यंत ते ड्रॉप होत आहे.
इथे काय होतं की हवा विरळ असते आणि त्याच्यामुळे हवेमध्ये घर्षण असतं. तर इथे जेव्हा उल्का जो आहे तो येतो तेव्हा हवेच्या घर्षणामुळे त्याला आग लागते आणि तो तिकडेच नष्ट होतो. म्हणजेच या मध्यांबरामुळे म्हणजेच मेसोस्फिअरमुळे आपल्या पृथ्वीचं उल्कापासून जे आहे ते रक्षण होत असतं. ठीक आहे. त्याचबरोबर येथे एक दुर्मिळ प्रकारचा असा ढगसुद्धा आढळतो. तो म्हणजेच कोणता? तर नोक्टिल्युसेंट. ठीक आहे. हे नाव लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे थर्मोस्फिअर आणि आयनोस्फिअर. ह्यालाच आपण बाह्यमंडल असं सुद्धा ओळखतो. तर बघा थर्मोस्फिअरमध्ये आता अजून उलटं होतं. इथे काय होतं आहे तर इथे आधी बघा उंची किती आहे तर 85 किलोमीटरपासून 600 किलोमीटरपर्यंत आहे आणि इथे आता टेम्परेचर ड्रॉप नाही तर टेम्परेचर वाढतं आहे आणि ते एक्स्ट्रीम लेवलला वाढत चाललेलं आहे. ठीक आहे. आणि याचाच भाग आहे तो म्हणजेच आयनोस्फिअर भाग आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये कसं असतं हवा जी असते ना ती विद्युत भारित असते म्हणजे इलेक्ट्रिकली चार्ज असते. आता समजा एखादा आरसा समजा की हा जो आयनोस्फिअर आहे ना तो एक प्रकारचा आरसा आहे. आता पृथ्वीवरून जे रेडिओ वेव्ज येतात त्या आरशावरती धडकतात रिफ्लेक्ट होऊन म्हणजेच परावर्तित होऊन पुन्हा पृथ्वीवरती येतात आणि त्यामुळेच आपण जे इंटरनेट कनेक्शन आहे किंवा जे दूरदर्शन आहे या सगळ्या गोष्टी आपण वापरू शकतो. ठीक आहे. आणि समजा हा आयनोस्फिअरमध्ये ही जी इलेक्ट्रिकली चार्ज हवाच नसती तर काय झालं असतं हे जे रेडिओ वेव्ज आहे ते डायरेक्ट कुठे गेले असते म्हणजे अवकाशात गेले असते स्पेसमध्ये गेले असते आणि आपण इंटरनेट कनेक्शन आहे किंवा दूरदर्शन आहे या गोष्टी काहीच वापरू शकलो नसतो. आता पुढचा लास्टचा भाग बघूया जोच एक प्रकारचा आउटर स्पेसचा सुद्धा भाग आहे. तो म्हणजेच एक्सोस्फिअर. ठीक आहे. यालाच बाह्यमंडल असं म्हणतात. तर आता ह्याची उंची बघा 600 किलोमीटर ते 10,000 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त उंचीपर्यंत हे पसरलेलं आहे. या स्तरामध्ये ना प्रामुख्याने अत्यंत विरळ हायड्रोजन आणि हेलियम वायूचे अणू असतात. तर बघा पृथ्वीचे वातावरण आणि अंतराळ यांच्यातील मुख्य संक्रमण हे क्षेत्र आहे. एकदम सिंपल सांगते. सॅटेलाईट जर कुठल्या भागामध्ये असतील ना फिरत तर या एक्सोस्फिअरमध्ये असतात. ठीक आहे. कधी लक्षात असा प्रश्न आला वगैरे की सॅटेलाईट्स कुठल्या थरामध्ये असतात तर कोणत्या एक्सोस्फिअरमध्ये असतात आणि ह्याच्यामध्ये कोणते दोन विरळ वायू सापडतात वायूचे अणू असतात तर हायड्रोजन आणि हेलियमसुद्धा. ठीक आहे. तर बघा इथे बघा उपयोगामध्ये की बहुतेक कृत्रिम उपग्रह आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक या स्तरामध्ये परिभ्रमण करत असतात आणि इथे सुद्धा टेम्परेचर खूप जास्त असतं. तर आय होप तुम्हाला या सगळ्या संकल्पना आणि कन्सेप्ट समजल्या असतील. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा. धन्यवाद.